नमस्कार. आजचा मुद्दा हा वसई मधला आहे, वसई चिंचोटी मधला. गेल्या काही दिवसांपूर्वी आपल्याला जर माहिती असेल तर वसई विरार मीरा भाईंदर मध्ये गंभीर असे प्रश्न निर्माण झाले होते आणि त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता तो म्हणजे बांगलादेशीयांचा. कशा प्रकारे ते अतिक्रमण करतायत, कशा प्रकारे त्यांची वाढत्या संख्येमुळे क्राईम रेट जो आहे तो वाढत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे जे आहे ते वसई विरार मध्ये देखील क्राईम रेट वाढत सुटलाय. यासाठी भाजपचे नेता किरीट सोमय्या या ठिकाणी आले होते. त्यांच्यासोबत वसईच्या आमदार स्नेहा दुबे होत्या, राजन नाईक होते. त्यांनी इथे पाहणी केली होती की कशा प्रकारे बांगलादेशीयांच्या अतिक्रमणामुळे वसई विरार मध्ये कोणताही धोका निर्माण होऊ नये. परंतु आजची बातमी ही त्याच विषयाबाबत आहे, कारण चिंचोटीमध्ये एक अतिक्रमण आहे. हे अतिक्रमण आहे महसूल आणि वन विभाग या दोघांचं संमलित हे आहे अतिक्रमण. त्याचं कारण म्हणजे ही आधी जी जागा होती, जी जागा तुम्ही व्हिडिओमध्ये बघताय, ही जागा आधी सर्वे नंबर 86 ची जागा आहे. ही जागा जी आहे 85-86 ची, ही आधी वन विभागाची जागा होती. आदिवासी बंधूंना ती जी आहे ती खेत जोतण्यासाठी दिली होती, परंतु त्या ठिकाणी अतिक्रमण होऊ लागले. म्हणूनच ही जागा जी आहे ती महसूल खात्याने आपल्या जी ती जप्त केली आणि तिथून वन विभागाचा हक्क काढून घेतला. परंतु त्यानंतर पुन्हा एकदा ती वन विभागाला सोपवण्यात आली आणि महसूल आणि वन विभाग हे दोघं मिळून या ठिकाणी या जागेची देखरेख करतायत. आणि ह्या ठिकाणी सरकार जमा झाल्यानंतर ही जागा देखील या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढू लागली. जवळपास 8 वर्ष या जागेवरती सतत कारवाया होत आहेत. या ठिकाणी कोणतं बांधकाम होत नाही, परंतु जे आम्ही सांगतो हे फक्त त्या जागेचा 20% किंवा 25% असेल. कारण त्याच्या बाजूला आम्ही तुम्हाला दाखवतो या व्हिडिओमध्ये, त्याच्या बाजूला इतक्या भयंकर मोठ्या चाळी बांधलेल्या आहेत आणि या चाळींचं अस्तित्व तुम्ही ऐकाल तर तुम्हाला आणखी धक्का बसेल. कारण त्याच्यामध्ये जे आहे ते काही दिवसांपूर्वी टाइम्स नाव या चॅनलनी बातमी चालवली होती की कशा प्रकारे या ठिकाणी हिंदुस्तान तेरे तुकडे होंगे किंवा हिंदुस्तानच्या विरोधातलं एक गाणं जे आहे ते इथे चालू होतं आणि या गाण्यावरून इतका मोठा विवाद उपसला की त्यानंतर या व्यक्तीवरती जे ते गुन्हा देखील दाखल झाला. या सलून मध्ये जे गाणं वाजलं त्याच्यानंतर हा मुद्दा तर मोठा झालाच, परंतु पुन्हा एकदा वसई विरारच्या क्राईम रेटचा प्रश्न ऐरणीवर आला. कशा प्रकारे एक भारताविरोधक गाणं, देशाविरोधक गाणं जे आहे ते इथे वाजवलं जातं आणि त्यानंतर या व्यक्तीवर गुन्हा दाखल होतो आणि त्यानंतर ह्या संपूर्ण चाळीचा, या संपूर्ण जागेचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर येतो. परंतु असं असताना देखील पुन्हा एकदा जे किरीट सोमय्या जे आले होते त्यांनी म्हटलं होतं की अशा जागांवर जे अतिक्रमण होते इथे कोण येऊन राहतंय, यांची काही पावती नसते किंवा यांचं काही प्रूफ नसतं, जेणेकरून या अनधिकृत बांधकामांमध्ये कोणी येऊन राहतं आणि गुन्हेगारी प्रवृत्ती वाढते आणि फक्त वसई विरार नाही तर आजूबाजूच्या शहरांना देखील याचा धोका होऊ शकतो. तर हे जे संपूर्ण जागा आहे याचं बांधकाम केलंय वीरेंद्र सिंग. आपण त्याचे फोटो तुम्हाला स्क्रीनवर दाखवतोय. भूमाफिया वीरेंद्र सिंग हा व्हिडिओ तेव्हाचा आहे जेव्हा महानगरपालिका या ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेली होती आणि कशा प्रकारे वीरेंद्र सिंगने तेव्हा देखील पालिकेला, प्रशासनाला अडवलं होतं की ते कारवाई करू नका आणि सततची त्याची अडवणूक सुरू होती. आता आपण आजच्या मुद्द्यावर येऊया. जेव्हा कालच्या दिवसामध्ये वन विभाग या ठिकाणी कारवाई करायला गेले तेव्हा अधिकारी सचिन सावंत यांनी या ठिकाणी काही प्रमाणात कारवाई केली. या ठिकाणी त्यांनी कारवाई सुरू केली, परंतु त्यानंतर त्यांच्याकडे लेडीज स्टाफ नव्हता असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांच्याकडे लेडीज स्टाफ नव्हता, पाऊस होता, त्याच्यामुळे त्यांनी कारवाई केली नाही. आजच्या दिवशी जेव्हा सचिन सावंत हे कारवाई करायला जातात त्यांचं असं म्हणणं आहे की मनसेचे पदाधिकारी या ठिकाणी येतात, ते त्याच्यामध्ये हस्तक्षेप करतात, कारवाई थांबवतात आणि मनसेच्या पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं होतं की ह्या ठिकाणी जे आहे ते महसूलचाही अधिकार आहे, त्यामुळे महसूल देखील याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालं पाहिजे. आता यामध्ये वन विभागाचे अधिकारी भोसले सर यांच्याशी आमचं बोलणं झालं तेव्हा सरांचं असं म्हणणं आहे की कारवाई तर होणार, कारवाई होऊन राहणार. कारण ज्या प्रकारे या ठिकाणी अतिक्रमण वाढलंय आणि ज्या प्रकारे आता वन विभाग आणि महसूल या दोघांच्या हातात ही जागा आहे त्याच्यामुळे जागेचं अधिक रक्षण झालं पाहिजे. वन विभाग या ठिकाणी कारवाई करायला का आडमुठेगिरी करतोय हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय. आत्ताच वन विभागाला जाग आली का? इतक्या वर्षांच्या कारवाईनंतर पण इथे पुन्हा बांधकाम वीरेंद्र सिंग सारखे भूमाफिया का करतात? त्यांना का अडवलं जात नाही? त्यांना अटक का होत नाही? त्यांच्यावर गुन्हे का दाखल होत नाही? त्यांच्यावर MRTP का दाखल होत नाही? खरं पाहायला गेलं तर वसई विरारमध्ये MRTP दाखल करणं हा सगळ्यात लेझी गुन्हा मानला जातं, कारण ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त चालढकल होते. परंतु महसूल खाता आणि वन विभाग यांना आता नागरिकांच्या जीवाची पर्वा नाहीच आहे. यांना पर्वा आहे तर फक्त कधी एकदा भूमाफिया हाताला भेटतोय त्याच्याशी बोलणं होतंय आणि कोणत्या तरी मोठ्या भ्रष्टाचाराला वळण दिलं जातंय. कारण जी जमीन आपण इथे बघतोय ती एक प्राईम लोकेशन चिंचोडीची मानली जाते, जिथे आपण भिवंडीकडे वळतो. दुसऱ्या बाजूला
जे आहे ते आपला महामार्ग आहे समोरच्याच दिशेला, त्यामुळे ही प्राईम लोकेशन आहे। आणि अशा ठिकाणी जेव्हा भूमाफिया गेल्या इतक्या वर्षांपासून जे बांधकाम करत आहे त्याच्यावर कारवाई होऊन देखील वीरेंद्र सिंग सारखे इतके अट्टल भूमाफिया जे आहेत ते बिंदास फिरतात, त्यांच्यावर कोणताही गुन्हा नाहीये। नेमकं त्यांना कोणाचं बॅकिंग आहे? इथल्या सत्ताधाऱ्यांचं आहे, विरोधकांचं आहे, किंवा राजकीय किंवा राज्याचे सरकार जे आहे त्यांचं आहे? कोणत्या मोठ्या बॅकिंगवर जे आहे ते भूमाफिया वीरेंद्र सिंग हे आहेत? त्याच्यानंतर एक दुसरा मोठा प्रश्न आहे की वन विभाग, महसूल या दोघांच्या हातात ही जमीन असताना देखील या जमिनीवर सततचा होणारा बांधकाम याच्यावर ठोस ऍक्शन का घेतली जात नाहीये? इथे का व्यवस्थितरित्या जे आहे ते कंपाऊंड टाकले जात नाहीयेत? इथे देशाविरोधात गाणी चालवले जातात, त्या व्यक्तीवर गुन्हा होतो। ह्याच्यावरून एक साध्य होतं की या ठिकाणी राहणाऱ्या लोकांचं कोणतं अस्तित्व हे देशाशी निगडीत नाहीये किंवा देश हिताचं नाहीये, असं असताना देखील का या जमिनींना असं मोकळं सोडलं जातं अतिक्रमणांसाठी? त्यामुळे खरंच प्रशासनाचा जोर या लोकांवर आहे का? प्रशासनाचं खरंच यांच्याकडे लक्ष आहे का? आणि वन विभाग आणि महसूल खातं हे खरंच देशाच्या हितासाठी काम करते की देश विरोधी काम करते? भूमाफिया वीरेंद्र सिंग सारखी लोक ही कशा लोकांना आणून इथे वसवतायत हे देखील आपल्याला कळलं असेल। त्यामुळे पाहण्यासारखं असेल या संपूर्ण मुद्द्यामध्ये आता कारवाई होते की वन विभाग आणि महसूल विभाग पुन्हा एकदा ठप्प होतं। धन्यवाद।